मिरज तालुक्यातील आरग लक्ष्मीवाडी येथील ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न। हजारो भाविकांची उपस्थिती, यात्रेत अलोट गर्दी। मिरज पूर्व भागातील आरग लक्ष्मीवाडी येथील ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीची यात्रा सालाबादप्रमाणे चैत्र शुक्ल एकादशी या दिवशी देवीची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली। मंगळवार दिनांक 8 रोजी यात्रेचा मुख्य दिवस होता। या निमित्ताने दिवसभर भाविकांची मोठी अलोट गर्दी झाली। महालक्ष्मी देवीच्या नावानं चांगभलच्या गजरात पालखी सोहळा पार पडला। महाराष्ट्र, कर्नाटकसह कानाकोपऱ्यातील भाविक यात्रेमध्ये सहभागी झाले होते। मंगळवारी यात्रेचा मुख्य दिवस होता आणि यात्रेच्या मुख्य दिवशी देवीस पुरणपोळीचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला। शुद्ध पिण्याच्या पाण्यासह लाईट, स्वतंत्र जागेची व्यवस्था देवस्थान संस्थांकडून करण्यात आली आणि यात्रेनिमित्त देवीच्या सासनकाठ्या वाजत गाजत मंदिरात दाखल झाल्या होत्या। बुधवारी 9 रोजी मानाच्या सासनकाठ्या देवीची मुख्य पालखी आर्गेतील पालखी घराकडे प्रस्थान झाली आणि यावेळी मंदिराचे पुजारी, पालखीचे मानकरी, ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती। मंदिर परिसरात नारळ, मेवा, मिठाई, खेळणी, बांगड्या, खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर भाविकांची गर्दी दिसते आहे। सायंकाळच्या वेळेस अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि यामुळे यात्रेतील छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांची धावपळ उडाली। त्यातच दिवसभर उन्हाने घायाळ झालेल्या ग्रामस्थांना दिलासा मिळाला। सालाबादप्रमाणे चैत्र शुद्ध एकादशीला आज 8/4/2025 रोजी श्री महालक्ष्मीची यात्रा अतिशय उत्साहात कर्नाटक, महाराष्ट्र या पंचकृषीतले हजारो भाविक येऊन मनोभावे दर्शन घेऊन, आमची महालक्ष्मी ही नवसाला पावणारी लक्ष्मी असल्यामुळं अगदी मनापूर्वक श्रद्धेनं लक्ष्मीचं दर्शन घेऊन जातात। आणि दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये अमावास्येला मोठा इथं भंडारखाना होतो आणि आता त्यावेळी पालखीचा पाडव्यामध्ये एकदा पालखी फिरते। आत्ता 5 दिवस, पाडव्याला 2 दिवस। आत्ता शासन मानाचे मानकरी शासनकाठी पालखीचा रोज संध्याकाळी इथं कार्यक्रम असतो। तर या कार्यक्रमातसुद्धा भजन, कीर्तन आणि सर्व भाविक याचा लाभ घेतात। आणि गुण्यागोविंदाने सर्व जाती धर्माचे लोक इथं एकत्र येऊन, आधी नवसाला पावणारी लक्ष्मी असल्यामुळं अतिशय जागृत देवस्थान आहे आणि त्यामुळं आजूबाजूचे सगळ्या गावातील लोक येऊन प्रार्थना करून, दर्शन घेऊन, श्रद्धेनं येऊन हे मनोकामना पूर्ण करतात। हां बोला। चैत्र शुद्ध एकादशीला लक्ष्मीवाडी गावात या महालक्ष्मीची मोठी यात्रा दरवर्षी सालाबादप्रमाणे भरते। या यात्रेसाठी कर्नाटक, त्याच्यानंतर इथून परिसरातील सर्व लोक येतात आणि या महालक्ष्मीचं एवढं जागृत देवस्थान असल्यामुळं वर्षातून 2 वेळा इथं महालक्ष्मीची पालखी आरगहून लक्ष्मीवाडीला आणली जाते आणि त्याच्यामध्ये दसऱ्यामध्ये 3 दिवस असते आणि चैत्र शुद्ध पाडव्याला एकादशीला यात्रा भरते। यावेळेला 5 दिवस असते। पालखी येत असताना सर्व आरग परिसरातील व लक्ष्मीवाडी परिसरातील सर्व मानकरी आणि सर्व भक्त पालखीला वाजत गाजत या लक्ष्मी मंदिरपर्यंत आणतात आणि 5व्या दिवशी ज्या पद्धतीनं आणले त्याच पद्धतीनं महालक्ष्मी मंदिरपासून तिच्या निवासस्थानी आरग या ठिकाणी 5व्या दिवशी पालखी आरगेला जाते आणि याच्यामध्ये या दोन्ही आरग, लक्ष्मीवाडी, शिंदेवाडी, बेडक या परिसरातील सर्व भक्त गुण्या गोविंदाने 5 दिवस साजरी केली जाते। आणि या महालक्ष्मीचं वैशिष्ट्य म्हणजे श्रावणमध्ये मोठा महाप्रसाद केला जातो आणि त्यावेळेला या 3 गावातील सर्व स्वयंपाक आणि चुली करायला बंद करून 1 दिवस पूर्ण सकाळी 7 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असा प्रसाद केला जातो। या परिसरामध्ये या महालक्ष्मी देवीचं अतिशय महत्त्वस्थान आहे। त्याच पद्धतीनं या चैत्र शुद्ध एकादशीला यात्रा सर्व भक्त गुण्या गोविंदाने साजरी केली जाते। ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, मिरज।